तर जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो, आज नागपूरच्या संविधान चौकला बाजूला असलेलं एक 0 माईल इथे मी आलेलो आहो आणि इथे आज 23 नोव्हेंबर आहे मित्रांनो। 23 नोव्हेंबर 1994ला इथे आदिवासी गोवारी शहीद म्हणून एक स्मारक आहे। आज तिथे यांचा दिवस आहे, कारण की असं म्हणतात की तिथे 1994ला 114 लोकांचा मृत्यू झाला होता किंवा तो कशामुळे झाला, आपण इथे बरेच लोक आहेत त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ मित्रांनो। तर तुम्ही कुठेही नका जाऊ, आमच्या सोबत राहा, लवकरच आपण इथची माहिती घेऊया मित्रांनो। तर बघू शकता मित्रांनो तुम्ही हे कशा पद्धतीने इथे आदिवासी गोवारी स्मारकांसमोर लोकांची गर्दी जमत आहे। तिथे अभिवादन करण्यासाठी लोक तिथे अंदर जात आहे। बघा कशा पद्धतीने आता लोक इथे जमत आहे, चारी बाजूनी लोक येत आहे। नागपूरचं हे 0 माईल आहे मित्रांनो। बघा हे आहे नागपूरचं 0 माईल। इथे 23 नोव्हेंबर दिनानिमित्त आदिवासी गोवारी शहीद स्मारक दिनानिमित्त रक्तदानाचे शिबिर देखील चालू आहे। सध्या हा सकाळचा वातावरण आहे। सकाळी आता वाजलेले आहे 11:30 होत आहे आणि सकाळचे 11:30चे हे दृश्य आहे। बघा लोक अभिवादन करून बाहेरून येत आहे, अंदर जात आहे। एंट्री करण्याचा रस्ता कदाचित त्या साईडने आहे, आपण तिकडून देखील माहिती घेऊया। तर बघा मित्रांनो की कशा पद्धतीने इथे आपण अंदर आलेलो आहोत आणि इथे ह्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी बघा कशा पद्धतीने लोक जमत आहे। इथे स्मारक आहे अंदरमध्ये आणि तिथे लोक अभिवादन करत आहेत। तुम्ही बघू शकता हे दृश्य। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो कशा पद्धतीने हजारोच्या संख्येने लोक येऊन इथे अभिवादन करत आहेत। आदिवासी हाच तो एक ऐतिहासिक स्मारक जिथे बनलेला आहे। इथे काही एक कॅप्शन देखील लिहिलेलं आहे की गोवारियों का खून था पाणी नाही। देखा कशा पद्धतीने ते लागलेले आहे। चारी बाजूनी लोक आहे आणि इथे एक पूजा देखील चालू आहे। कसली पूजा आहे ते माहीत नाही, पण कसली तरी चालू आहे मित्रांनो इथे एक पूजा। बघा चारी बाजूने लोक आहे आणि बाहेर देखील लोक आहे, मोठ्या संख्येने उपस्थित आहे लोक।